नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्र आणि देश आणि आजपर्यंत जे काही महाराष्ट्रातून देशाचा पंतप्रधान या पदापर्यंत कोणी पोचलं नाही, या गोष्टीला काही अंशी शरद पवारसुद्धा जबाबदार आहेत. आता शरद पवारांची कारकीर्द खरं तर 1973 सालापासून सुरू झाली. अगदी कोवळ्या वयामध्ये शरद पवार आमदार झाले आणि काँग्रेसची कारकीर्द काँग्रेसबरोबर वसंतदादांबरोबर, वसंतदादांचे अगदी जवळचे निकटवर्तीय किंवा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ते शिष्य म्हणून शरद पवारांना एक त्यावेळी ओळख होती. पण शरद पवारांची जी सत्तेची लालसा आणि खुर्ची प्रति जे प्रेम आज नाही आहे, हे सुरुवातीपासून आहे. शरद पवारांनी 1978 सालीच आपल्यावर अतिशय जिव्हाळ्याचं प्रेम करणाऱ्या स्वर्गीय वसंतराव पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून जे काँग्रेसमध्ये चिरफाड केली, काँग्रेसचे 40 लोक फोडले आणि मग त्यावेळचा जनसंघ यांच्याबरोबर युती करून खुर्ची महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळवलं. खरं तर ही देशामधली आणि राज्यामधील एक नंबरची गद्दारी होती. लोक ह्या गोष्टीला विसरलेले हा इतिहास झाला आहे. पण हा इतिहास वारंवार सांगण्याची वेळ येतेच, कारण शरद पवारांच्या ज्या काही माकड उड्या असतील, कोलांट उड्या असतील, या आज 85च्या वयामध्ये असलेले शरद पवार बंदच करत नाही. खरं तर शरद पवारांनी आता देशातील लोकांना किंवा राज्यातील लोकांना एक विकासाच्या बाबतीत एक आदर्श ठेवायला पाहिजे होता, मार्गदर्शन करायला पाहिजे होतं. नवीन पिढीमध्ये येणाऱ्या लोकांना त्यांनी मार्गदर्शन करायला पाहिजे होतं. त्यांच्याकडून काही चुकीचं होत असेल तर शरद पवारांनी त्यांना योग्य ट्रॅकवर आणायला पाहिजे होतं. पण शरद पवार ज्या विचारांनी प्रेरित आहे, आता आपण काँग्रेसच्या नंतर त्यांनी परत पुलोद, समाजवादी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, मग त्यांचे विचार, मग शाहू फुले आंबेडकरांचे विचार, या विचारांवर स्वतःला केंद्रित करत जी काही स्वतःचं पार्टी पक्ष सोनिया गांधींच्या विदेशी मुळाला तक्रार करून किंवा विरोध करून जे काँग्रेसमध्ये बाहेर पडले, त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन केला. या विचारावर सुद्धा शरद पवार कायम राहिले का? शरद पवारांना खरं तर अपत्य एकच, शरद पवारांना एकच मुलगी. खरं तर आपण शरद पवारांचा एक आदर्श घेत होतो. आता समजा काय 5-7 महिन्यापूर्वी की आपण असं बोलायचो की शरद पवारांनी बघा एकच मुलीवर हे सगळं त्यांचं कुटुंब आहे, शरद पवारांचा आदर्श घ्यायला पाहिजे. शरद पवारांच्या पाठीमागे तसं पाहिलं तर मग मुलीशिवाय दुसरं कोण नाही. आणि राजकारणामध्ये मग बारामतीतून सगळा राज्य म्हणा, देश म्हणा चालवण्याचा तो कार्यक्रम. मग आरेंक विरोधकांना जवळ करायचं, पाठीवर थाप मारायची आणि तो विरोधक नंतर त्या पटलावरच गायब व्हायचा. अशा प्रकारचं धूर्त राजकारणसुद्धा शरद पवारांनी अनेक वेळा केले. आता अजित पवारांना सुद्धा शरद पवारांनीच राजकारणात आणलं, शरद पवारांनीच अजित पवारांना राजकीय धडे दिले. इतपत सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, आपण या नाकारतच नाही आहे.
पण वयाची एक मर्यादा असते. शरद पवारांचं वय, अजित पवारांचं आजचं वय. आता अजित पवारांनी पण राज्यात देशात अनेक प्रकारचे पदं भूषवले. मग ते अगदी 5 वर्ष संसदेत खासदार म्हणून सुद्धा गेले, राज्यात अनेक वेळा आमदार झाले आणि मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. आता त्यांना पण एक वय आहे. त्यांना पण असं वाटतं की मी या राज्याचा मुख्यमंत्री व्हावं. आणि एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी काही आघाडीचं सरकार होतं, यामध्ये राष्ट्रवादीचे 1-2 आमदार काँग्रेसपेक्षा जास्तचे निवडून आले होते. खरं तर त्यावेळेस अजित पवारांना किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्यासाठी चांगला योग होता. पण शरद पवारांनी त्यावेळेस राष्ट्रवादीचा कुठला नेता किंवा अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही. ही गोष्टसुद्धा जाणीवपूर्वक आपल्याला सांगितली पाहिजे की पक्षामध्ये आपल्यापेक्षा कोणी मोठं होऊ नये, आपल्या स्थानाला कोणी हात घालू नये, हा हेतू नेहमीच शरद पवारांचा राहिलेला आहे. आता शरद पवारांचं वय, शरद पवारांचा हा सगळा पार्श्वभूमी, शरद पवारांचा इतिहास राजकीय, मग राज्यात असेल किंवा देशात असेल, काँग्रेसबरोबर परत जाणं, परत काँग्रेसमधून बाहेर, काँग्रेसच्याच परत मांडीवर बसणं किंवा काँग्रेसबरोबर सत्तेवर 10 वर्ष कृषी मंत्री खातं सांभाळणं. अर्थात कृषी मंत्री खातं जेव्हा शरद पवार सांभाळत होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलं हे त्यांनाही त्यांचं माहीत नाही. खरं तर शरद पवार कृषी मंत्री असताना क्रिकेटच खेळायचे. त्याच्यामुळं कृषी मंत्रीपद निवळ हा एक शो होता. शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी कृषी मंत्रीपद मिळून सुद्धा काहीच केलं नाही. अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेण्याची वेळ होती, पण शरद पवारांना ते घेता आले नाही. लोकांनी अक्षरशः शेतकऱ्यांनी शरद पवारांना कांदे मारलेले. त्याच्यामुळं या सगळा इतिहास पार्श्वभूमी पाठीमागे लोकांनी जायला पाहिजे. आज उगाचच काहीतरी कांगावा करायचा आणि सांगायचं का नाही हे आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, काही नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत शरद पवारांना 10 पैकी 0 मार्क मिळतील. शेतकरी त्यांनी अगदी वाऱ्यावर सोडून दिला होता. कित्येक वेळा शेतकऱ्यांसाठी जे निर्णय 2-2, 4-4 महिने अगोदर करायला पाहिजे ते निर्णय शरद पवारांनी कधी घेतलेच नाही. वादळ असतील, वारे असतील, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला त्याच्यावर आज बोलायचंच नाही. तो नवीन एखादा विषय व्हिडिओ होऊ शकतो. पण आपल्याला जी गोष्ट बोलायची की शरद पवारांच्या राजकीय खेळ्या, शरद पवारांचं वय, शरद पवारांना आता आपली विरासत कोणाच्या तरी हातात द्यायची, मग अजित पवार की सुप्रियाताई, हा सगळा इतिहास झाला आहे. मग शरद पवारांनी आपल्याच पक्षामध्ये जे काही 5-6 महिन्यापूर्वी राजीनामा नाट्य केलं, मग ते खरं तर 4-5 लोकांना बरोबर घेऊन हा राजीनामा शरद पवारांनी दिला होता. त्याच्यामध्ये सुप्रियाताई सुळे, रोहित पवार, अजितदादा पवार आणि स्वतः खुद्द शरद पवार. आणि त्यात काही गोष्टी ठरल्या होत्या की केंद्राच्या या सगळ्या गोष्टी किंवा वरती केंद्रामध्ये सुप्रियाताईंनी बघायचं आणि राज्यामध्ये अजितदादांनी बघायचं. खरं तर अजितदादांना हे मंत्रिपद वगैरे उपमुख्यमंत्रीपद ते सोडायला तयार होते. त्यांनी सांगितले की मला संघटनेत काम करायचे, मला प्रदेशाध्यक्षपद जरी दिलं तरी चालेल, काय नाही. त्यांची माफक अपेक्षा होती. पण शरद पवारांना आता या शेवटच्या वेळेस किंवा सुप्रियाताईंना सुद्धा भीती वाटत होती की प्रदेशाध्यक्षपद जर दादाकडे दिलं तर कदाचित दादा पक्ष हायजॅक करू शकतो, पक्ष आपल्यापासून तोडू शकतो, आपली गच्छंती होऊ शकते. म्हणून अजित पवारांना या पदापासून कायमस्वरूपी दूर ठेवलं. मग तुम्ही पदं दिले, त्या पदांना काय, पदं कोणालाही देता येतात.
पण बाकी संघटनेचं इतकं मोठं पद जे शरद पवारांनी अजित पवारांना दिलं नाही, इथंच खरा खटका उडाला। आणि मग आता जे दोन तुकडे झाले, जे अजित पवार आता पक्ष पूर्ण घेऊनच गेले, सुप्रियाताईंकडे काय राहिले, प्रवक्तेसुद्धा नाही, कुणी आमदार नाही, कुणी खासदार नाही, ते आहे ते पण ओढून ताडून कशा तरी 10 जागा पूर्ण केल्या। आता या 10 जागांमध्ये नेमका कोणाचा दिवा किती लागणार आहे, हा प्रकार आपल्याला 4 तारखेला बघायला मिळेल। पण जेव्हा सुप्रियाताईंचं किंवा बारामतीचं मतदान झालं, त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी जे काही इंटरव्ह्यू दिला आणि त्यामध्ये असं म्हटलं की आता छोटे छोटे जे प्रादेशिक पक्ष यांनी खरं तर आता काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे किंवा विलीनसुद्धा होतील। म्हणजेच शरद पवार आता काँग्रेसबरोबर प्रेमाचे संबंध ठेवायला बघतात। ते त्यांना माहिती आहे की आपल्यानंतर सुप्रिया हा पक्ष चालू शकत नाही। महाराष्ट्राचं राजकारण इतकंही सोपं नाही की अगदी सुप्रियाताई चालू शकतात, म्हणून त्यांना काँग्रेसची जवळीक करायची आहे, काँग्रेसमध्ये सुप्रियाताईंना सेट करायचे आणि भविष्यात शेवटी सुप्रियाताईंनाच ह्या काही त्यांच्या छोटा मोठा पक्ष असेल त्या संबंधित करायचे, पण ते सुद्धा ते करू शकत नाही। म्हणून मग आता काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करायचा आणि मग पुढचं पुढे शेवटी सुप्रिया बघेल। त्याच बाबतीत जे गृहमंत्री अमित शहांनी अगदी स्पष्ट आणि थोड्या शब्दामध्ये शरद पवारांचं हा सगळा जो प्रकार ओळखला त्या बाबतीत भाष्य केले, ते एकदा बघून घ्या। तेव्हा अमित शहांनी अगदी अचूक शब्दामध्ये ही गोष्ट हाल ही में शरद पवार जी ने कहा कि रीजनल पार्टीज आगे जाके कांग्रेस की तरफ जा सकती है, मर्ज हो सकती है, इसका आकलन आप कैसे करते हैं? शरद पवार जी जानते हैं सुप्रिया जी के नेतृत्व में पार्टी नहीं चल सकती, उनका अंतिम गंतव्य कांग्रेस पार्टी ही है और वो इसीलिए अभी से कांग्रेस के प्रति अपनी वफादारी शो कर रहे हैं। शरद पवारांची हेरली आणि शरद पवार कसे चाणक्य, शरद पवारांच्या कशा राजकीय खेळ्या, काय आता राजकीय खेळ्या वगैरे काही राहिलेला नाही। शरद पवारांना फक्त आपल्या मुलीच्या बाबतीत आता चिंता आहे आणि निकाल 4 तारखेला काय लागायचा तो लागेलच, पण कदाचित शरद पवारांना या निकालाची सुद्धा भनक लागलेली आहे। म्हणूनच हा जो पक्ष आहे, कारण जर आपण राजकीय पटलावर राहिलो नाही, आपल्या सत्ता आली नाही, उद्या बारामतीची जागा जर गेली तर आपल्यापासून जे आपल्याबरोबर असलेले जे काही 10-5 लोक आहेत ते सुद्धा अजित पवारांकडे जाणार आहे। मग आता आपण नेमकी यांची सोय पुढे काय करायची, मग आता सुप्रियाचं काय करायचं, आपल्या कन्येचं काय करायचं, तर त्यांची सोय काँग्रेसमध्ये लावायची। हा इतकाच केविलवाना प्रकार शरद पवारांच्या आता हाती उरलेला आहे, यापेक्षा दुसरं काहीच नाही। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।